वीर, हाँ, आज काय बनवू? एग बिर्याणी. ओके. तर इथं पाणी गरम करायला घेतलं आहे, त्यामध्ये टाकले सगळे खडे मसाले. इथे टाकायचे आपल्याला मीठ, पुदिनाची पानं, फ्रेश कोरिअँडर आणि एक लिंबू. आता इथे आपण ॲड करून घेणार आहे बासमती राईस जो सोक करून ठेवला होता आणि थोडंसं तेल आपल्याला ॲड करायचं आहे आणि त्याला छान उकळी येऊ द्यायचं आहे. 80 to 90% आपल्याला कुक करून घ्यायचं आहे. इथे एका वाटीमध्ये घेतलं आहे 2 चम्मच दही. यामध्ये ॲड करणार आहे थोडीशी हळद, 2 चम्मच तिखट, 2 चम्मच बिर्याणी मसाला, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ. इकडे तेल गरम करायला घेतलं आहे, त्यामध्ये ॲड करायचे आपल्याला पोटॅटो. तर मी हा थोडा मोठा पोटॅटो कट करून घेतला होता, त्याला आपल्याला छान ब्राऊन करून घ्यायचं आहे. तर यामधलं एक्स्ट्रा तेल मी इथे एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे, त्यामध्ये बॉईल केलेले एग मी ॲड केलेले आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं एग पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये ॲड करायचं आहे हळद, तिखट आणि चवीपुरतं मीठ. त्यानंतर याला साईडला काढून आपल्याला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आता आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे. त्याच तेलामध्ये मी ते तेल ॲड करून घेतलं होतं, त्यामध्ये आपल्याला इथे कांदा तळायला घेतला आहे. हा कांदा छान ब्राऊन होऊ द्यायचा आहे. ब्राऊन झाला की त्याला साईडला काढून ठेवायचा आहे, तो छान क्रंची होतो. त्याच तेलामध्ये एक कांद्याची प्युरी ॲड करायची आहे. त्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोरिअँडरची पेस्ट मी ॲड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे एक प्युरी टमाटरची. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं दह्याचं, ते आपण ॲड करून घेणार आहे यामध्ये. याला पण छान आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे मसाले छान शिजल्यानंतर आपण इथे ॲड करून घेणार आहे पुदिन्याची पानं. तळलेला कांदा आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे. अर्धा कांदा मी बाहेर काढून ठेवलेला होता, नंतर गार्निशिंगसाठी म्हणजे लेअर करतो त्यावेळेस आपण यूज करणार आहे. आता इथे आपल्याला एग्ज आणि पोटॅटो ॲड करून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये छान होऊ द्यायचे. तर मी ते 3च एग ॲड केले होते, 4 एग मी बाजूला काढून ठेवले होते, नंतर लेअर्सच्या वेळी यूज करणार आहे. तर आपला मसाला इथे छान झालेला आहे. तर अर्धा मसाला आपण इथे बाहेर काढून घेणार आहे, कारण मी आज 2 लेअरची बिर्याणी बनवणार आहे. तर इथे मी फक्त आलू काढून घेतले, एग्ज मी काढणार नाही आहे. तर यावर आपण ॲड करणार आहे म्हणजे लेअर करणार आहे आता तांदूळ, जे भात बनवला होता आपण राईस, तो राईस आपण इथे लेअर करून घेणार आहे. त्यामधलं लेमन आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी आलू आणि एग्ज बाहेर काढून ठेवले होते त्याची लेअर करून घेणार आहे. यावर आपण टाकणार आहे बरिस्ता म्हणजे जे तळलेला कांदा होता, फ्रेश कोरिअँडर. परत आपण एकदा यावरून भाताची लेअर लावणार आहे राईसची. त्यानंतर परत मी इथे ठेवणार आहे टमाटर आणि यावर आपल्याला बरिस्ता ॲड करायचा आहे, तळलेले कांदे, फ्रेश कोरिअँडर, लेमनचे पण मी स्लाईस इथे ॲड करून घेतलेले आहे. याप्रकारे तुम्ही बनवून बघा, खूप छान टेस्टी वाटते. त्यानंतर मी आज यूज केला आहे फूड कलर. तर मी ते 2 प्रकारचा फूड कलर यूज केला, रेड आणि ग्रीन. यावर आपण ॲड करणार आहे तूप नक्की ॲड करा आणि फ्रेश कोरिअँडर. पुदिना पण तुम्ही ॲड करू शकता जर तुमच्याकडे असेल. त्यानंतर आपल्याला दम करायला ठेवायचा आहे 15 ते 20 मिनटं. आफ्टर दम आपल्याला तुम्ही बघू शकता इतकं छान हे झालेली आहे बिर्याणी. तर ही बिर्याणी माझ्या फ्रेंडला दिली होती, तिचा लगेच फोन आला होता रेसिपीसाठी. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.